सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब, सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब, आत्ताच त्यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी भरली आणि हॅट्रिक पूर्ण करणारे आपले उमेदवार सन्मान्य नितेश राणे, सन्मान्य प्रभाकरजी सावंत, सन्मान्य दत्ताजी सामंत, सन्मान्य मनीषजी दळवी, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, आता खरोखरच कुडाळ मालवणचा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे. कारण का पहिल्यांदा आमचे बंधू काय ऐकत नसतात, तुम्हाला माहिती आहे. पण मला आनंद आहे एवढ्या उन्हात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इकडे जमलात. हे सगळ्यांनाच चित्र, हे सगळ्यांनाच भाग्य नशिबाला नसतं. नितेश राणे हे तुमच्या भाग्यामध्ये आहे, हे तुमच्या नशिबामध्ये आहे आणि हे तुम्ही कमवलेलं आहे. एवढंही आज या निमित्ताने सांगतो. हे साधं सोपं कोणाला मिळत नसतं. हे कमवावं लागतं. हे बाजारात मिळत नाही, हे विकत मिळत नाही. हे जे तुम्ही 10 वर्ष इकडच्या जनतेची सेवा केली, कुठल्याही टोकाला जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःची पर्वा केली नाही, स्वतःकडे दुर्लक्ष केलं. पण माझ्या ह्या मतदारसंघाच्या माता भगिनींकडे, माझ्या जनतेकडे कधीही कोण वाकडे डोळ्यांनी बघता कामा नाही. ही जी तुम्ही भूमिका घेतली जे मागचे 10 वर्ष, आज त्याचाच प्रत्यय म्हणून आज हे तुम्हाला समोर दिसतंय. म्हणून आता नितेश राणे यांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की माणूस किती परिपक्व झालेला आहे. या 10 वर्षामध्ये फक्त माझं काम बोललं पाहिजे, फक्त मी नाही तर माझ्या जनतेच्या तोंडातून माझ्या विकासाचं काम निघालं पाहिजे, मी काय केलं ही माझी जनता बोलली पाहिजे. आणि त्या उद्देशाने आजचं जे मनोगत होतं नितेश राणेचं, हे खरोखरच मनाला स्पर्श करून गेलं. कसल्याही विरोधकांची पर्वा न करता, विरोधक नाहीच आहे या मतदारसंघामध्ये. मी आता व्यासपीठावर आल्यानंतर प्रभाकर सावंतांच्या कानात विचारलं की इकडे विरोधक कोण आहे, इकडे उमेदवारी फॉर्म कोणी भरलेला आहे. मला माहीत देखील नव्हतं. आणि म्हणून गोव्याच्या कसिनोचे प्रतिनिधी आपल्याकडे आमदार नको. आपल्याला आमदार आपल्या इकडचा हवा, आपल्या हाडामासाचा हवा, ज्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये घुमतो. त्यांनी आता वेगळी ओळख स्वतःची निर्माण करायची गरजच नाही. असा आमदार आपल्याला कुडाळ, कणकवली मतदारसंघामध्ये आपण मागचे 10 वर्ष बघताय. अशीच पुढची 5 वर्ष नितेश राणेला काम सांगायची गरज नाही. नितेश जेव्हा उभा राहतो ते ऑटोमॅटिक त्याच्या मतदारसंघाचं काम झक मारत अधिकाऱ्यांना करावं लागतं. ही ओळख जे नितेश राणेने निर्माण केली आहे, खरोखरच एक भाऊ म्हणून मला त्याचं मनापासून कौतुक आहे. केसरकर साहेब ही उद्या फॉर्म भरतायत. साहेब आपल्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो. आपलाही आशीर्वाद माझ्यावर राहू दे. कारण का एका बाजूला तुम्ही आहात, दुसऱ्या बाजूला नितेश आहे, मध्ये मी आहे. तुमच्या दोघांचं लक्ष माझ्यावर असू दे एवढीच विनंती आपल्याला करतो. आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे जमलात. नितेशवर किती प्रेम आहे हे भर उन्हात आपण दाखवलं. कारण का ह्या मातीने, मी नेहमी माझ्या पत्रकार मित्रांना सांगतो की कशासाठी हे सगळं, ही धडपड कशासाठी, तर ही धडपड ज्या मातीने, ज्या लोकांनी ह्या राणे कुटुंबाला एवढी पदं दिली आणि मानाची पदं दिली, असं कुठलंही पद आता शिल्लक राहिलं नाही जे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा देशाच्या कुठल्या तरी सभागृहामध्ये राणेंना मिळालं नाही. साहेब नगरसेवकपासून मुख्यमंत्रीपर्यंत, मी खासदार, नितेश 2 टर्म आमदार, हे सगळं जे मिळालं ते ह्या मातीने दिलं, इकडच्या जनतेने दिलं. म्हणून तुमच्या ऋणातच राहणार. हे आयुष्य हे तुमचं आहे असं सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हा सर्वांचे आणि कोकणचे नेते, माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्यांचा विजय आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निश्चित झालेला आहे, असे आदरणीय नितेशजी राणेसाहेब, आणि ज्यांनी राणेसाहेबांना खऱ्या अर्थाने कुडाळमध्ये एक मोठं मताधिक्य मिळवून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, ते कुडाळचे होणारे आमदार निलेश्री राणेसाहेब, जिल्हाध्यक्ष आदरणीय सावंतसाहेब, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सामंतसाहेब, त्याचबरोबर आमचे नेते, उपनेते आणि सर्वच मान्यवर. खरं तर आपण सर्वजण आदरणीय राणेसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायला उत्सुक आहात.
की ज्या राणेसाहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं, त्यांच्या मनामध्ये एक समाधान असेल की ज्या बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं, त्यांचं धनुष्यबाण घेऊन आज आपण निलेशजी उभे आहात. निश्चितपणे माझी खात्री आहे की साहेबांचं ज्याला मी आत्मचरित्र वाचलं त्याच्यामध्ये अतिशय गौरवपूर्ण उल्लेख हा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन कोकणची जनता नेहमीच पुढे मार्गक्रमण करत राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाच्या वर बिंबवला आणि आज त्या दृष्टीने महाराष्ट्र वाटचाल करतो आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज भारतामध्ये जो एक प्रगतीचा विचार आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेऊन पुढे वाटचाल करतायत, त्या मोदी साहेबांच्या स्वप्नातला बलवान भारत हा तुम्हा आम्हाला सर्वांना बनवायचा आहे. आणि म्हणूनच महायुतीने जी कामगिरी गेल्या 2.5 वर्षामध्ये केली की आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र भारतातील सर्वोत्कृष्ट राज्य आहे. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. 1 नंबर म्हणजे नंतरची 5 राज्य जरी एकत्र केली तरी त्यांच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. परंतु महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य नाही. आज 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणारं एकमेव राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. शेतकऱ्यांच्या अकाउंटला केंद्र शासनाकडून 6,000 आल्यानंतर त्याच्यामध्ये अधिकचे 6,000 देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देणारं सुद्धा एकमेव राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. आणि म्हणून केवळ आपण लाडक्या बहिणींना एवढंच देतो असं नाही, तर आपल्या मातांसाठी 3 गॅस सिलेंडरसुद्धा आपण मोफत देतो. आपली जी युवक आहेत त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन देण्यात येतं. आज मुलींना शिक्षण हे महाराष्ट्रामध्ये मोफत केलेलं आहे. आपल्याला गोष्ट एक लक्षात घेतली की आज महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना एस टीचा प्रवाससुद्धा निम्म्या खर्चामध्ये केला जातो. सांगायला अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु महायुतीची ही जी घोडदौड चालू आहे, जी आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व लाभ हे आपल्या सर्वांपर्यंत पोचत आहेत. पण एक मला गोष्ट विशेष या ठिकाणी सांगायचं आहे की आज महाराष्ट्र ज्यांच्याकडे अतिशय एका आशेने बघतो की उद्याचं उगवणारं नेतृत्व म्हणून बघतो, ते आदरणीय नितेशजी राणे हे आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. महाराष्ट्राचे मध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाला की एक प्रवक्ता म्हणून त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, ज्या तडफेने जे बोलतात, आणि ते जरी आज भाजपमध्ये असलं तरी बाळासाहेबांचं हिंदुत्व प्रखरपणे महाराष्ट्रामध्ये जर कोण मांडत असेल तर ते स्वतः नितेशजी मांडत असतात. आणि निलेशजी राणेंना मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचं कौतुक करतो की कुठलंही पद नसताना आपण ज्या पद्धतीने कुडाळ मतदारसंघ बांधला आणि राणेसाहेबांना जे बहुमत मिळवून दिलं हे कुडाळची जनता कधीही विसरणार नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या प्रवेशाच्या वेळेला सांगितलेलं होतं की जे यश आणि जे मतदान आपण राणेसाहेबांना मिळवून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान हे आपल्याला या निवडणुकीमध्ये मिळणार आहे. आपण सर्वांचं मनापासून कौतुक करतो की आदरणीय राणेसाहेबांचा वारसा आपण जपलेला आहे. या कोकणच्या लाल मातीवर प्रेम करणाऱ्या एका नेत्याचं नेतृत्व आपण लोकसभेच्या निमित्ताने अबाधित ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आणि आदरणीय पालकमंत्री ज्यांना पाठिंबा देतात तो उमेदवार विजयी होत असतो. आणि त्याच्यामुळे आपले सर्व उमेदवार या ठिकाणी यशस्वी होतील असं सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा. आज आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय
नितेशजी राणे आणि आमचे मित्र डॉक्टर निलेश राणेजी, या दोघांचा महायुतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की आपण सर्वजण एका उमेदीने एवढ्या भर उन्हामध्ये या रॅलीमध्ये सामील झालात आणि पुन्हा या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. माझी आपणा सर्व इथे उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांना फक्त एवढीच विनंती आहे, ही लढाई जी आहे, ही लढाई उजव्या आणि डाव्या विचारसरणीची असणारी लढाई आहे. ही उजवी विचारसरणी की जी तुम्हाला आम्हाला सर्वांना हिंदुत्व शिकवते, जी उजवी विचारसरणी आपल्याला विकास दाखवते, सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सर्वांचं हित जी उजवी विचारसरणी तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवते, तीच विचारसरणी येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात आणायची आहे. आणि ही आणत असताना आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी 20 नोव्हेंबरला होणारी ही निवडणूक हे आम्हा सर्वांसाठी किती महत्त्वाची आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार गेली 2-2.5 वर्ष ज्या पद्धतीने शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने उभं राहिलं याची आपणा सर्वांना कल्पना आहे. अनेक कार्य अहवालाच्या माध्यमातून महायुतीचा प्रत्येक उमेदवार महायुतीचे सर्वच्या सर्व योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कार्यकर्त्याने ही निवडणूक डोक्यावरती घेऊन या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला कसं होईल हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्या बूथ लेवलवरती पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संपूर्ण निवडणुका आणि या निवडणुकाचा असणारा निकाल हा तुमचं, आमचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारा असा आहे. एक विचाराचं सरकार हे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असणं हे काळाची अत्यंत गरज असते. केंद्र पुरस्कृत सर्व योजना या राज्यामध्ये होणं आणि यासाठी राज्यामधलं सरकार हे महायुतीचं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण हा पूर्णच्या पूर्ण महिना, येणारी दिवाळी, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक आणि निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार कसा करता येईल यासाठी आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघर गेलं पाहिजे. आपल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आपल्याबरोबर कालपर्यंत काम करणारे काही जण आज आपल्या विरोधात, महायुतीच्या विरोधात त्या ठिकाणी फॉर्म भरलाय. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही ताकद जी आहे ही कार्यकर्त्यांची आणि महायुतीची ताकद आहे, संघटनात्मक ताकद आहे.
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, या प्रत्येक कार्यकर्त्याने मनात पूर्णच्या पूर्ण खूणगाठ बांधली पाहिजे. आपला कोणच नाही, आपला कोणी सखा नाही, आपला कोणी सोबती नाही. आपल्या नेत्यांनी जो आपल्याला आदेश दिलाय, जो उमेदवार महायुतीमध्ये आपल्याला दिलाय, तोच उमेदवार हा महायुतीसाठी आणि महायुतीच्या मुख्यमंत्र्यासाठी विधानसभेमध्ये हात वरती करणार आहे. दुसरा कोणही करणार नाही, याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून मी येणाऱ्या काळात सुद्धा, जरी मी डोंबिवली मतदारसंघातून निवडणूक लढवत असलो तरी सुद्धा सिंधुदुर्गामध्ये प्रचारासाठी येणार आहे. प्रत्येक त्या गावामध्ये असणाऱ्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी फक्त विनंती करणार आहे की तुम्हाला आणि आम्हाला ही निवडणूक हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकदा लोकसभेला तुम्ही आदरणीय दादांना या ठिकाणी ज्या पद्धतीने भरघोस मतांनी जिंकून आणलं आणि हे सिद्ध करून दाखवलं की सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे, याही निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना हे सिद्ध करायचं आहे की हा किल्ला जो आहे हा महायुतीचा अभेद्य किल्ला आहे. आणि तो अभेद्य किल्ला हे कार्यकर्ते त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती असाच राखून ठेवतील. आणि पुन्हा एकदा मग कणकवलीमध्ये नितेश राणेजी असतील, कुडाळमध्ये डॉक्टर निलेश राणेजी असतील, आणि त्याचबरोबर आपल्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये दीपक केसरकर असतील, या सर्वांना विक्रमी मताने जिंकून आणणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांनी कंबर खसून प्रत्येकाने गावागावात आपला युतीचा प्रचार जोरात करायचा आहे. प्रत्येकाने घराघरात जाऊन महायुती का गरजेची आहे हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मला खात्री आहे आपण सर्वजण त्या दिशेने आणि त्या एक मताने आपण सर्वजण जाऊ, एवढंच आपणा सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुतीच्या उमेदवारांनी कुडाळ मालवणमधून सन्माननीय निलेश राणे, कणकवली देवगड वैभववाडीमधून नितेश राणे या दोघांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर आपण सर्वजण यासाठी या दोघांना आपल्याला कसं प्रचंड मतांनी निवडून देता येईल यासाठी थोडं विचारमंथन व्हावं, हा आत्ताच्या बैठकीचा सभेचा खरा अर्थ असा मी समजतो. या सभेला या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्रीयुत रवींद्र चव्हाण आहेत, सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर आहेत, सन्माननीय निलेश राणे कुडाळ मालवण महायुतीचे उमेदवार, सन्माननीय नितेश राणे आमदार कणकवली देवगड वैभववाडी, सन्माननीय प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष भाजपा, सन्माननीय दत्ता सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख, सन्माननीय मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष, सन्माननीय संजय आंग्रे शिवसेना उपनेते, सन्माननीय अजित गोगटेजी माजी आमदार, प्रमोद जठार माजी आमदार, श्वेता कोरगावकर जिल्हाध्यक्ष भाजपा, या मंचकावर बसलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, पत्रकार मित्र आणि भर उन्हामध्ये बसलेले सर्व बंधू भगिनीनो आणि तरुण मित्र, मला वाटतं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करावा लागेल अशी काय परिस्थिती आत्ताच्या वातावरणातून नाही आहे. भर दुपारी 2:30-3च्या सुमाराला एवढ्या प्रचंड संख्येने तुमची उपस्थिती दाखवून देते आहे की उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात
3 जागा आहेत, त्या तिन्ही जागा महायुती जिंकणार हेच उपस्थिती दर्शवते आहे. बांधवानं कोणताही विजय मिळाल्याशिवाय आपल्याला थांबता येत नाही. जसं लढाई चालू असताना लढाई जिंकणं आणि ती घोषित होईपर्यंत लढत राहावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येईपर्यंत आपल्याला निवडणुकीचं काम आपलं संपत नाही, करावं लागतं. हा जिल्ह्यात 3 मतदारसंघ आहे. 3 पक्ष एकत्र येऊन महाआघाडी झालेली आहे. मंचकावरील आणि मंचकाच्या खाली जमलेला सगळ्यांना सांगावं असं वाटतं, 3 पक्ष असू दे, 3 विचारधारा असू दे, लढत आपली विरोधक आहेत. जे विरोधक उद्धव ठाकरेची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तिघांनाही या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण सर्वांनी आपली एकजूट असली पाहिजे. आतून बाहेरून हे आता चालणार नाही, मी तर नाही चालू द्या. महाआघाडीतनं एकनिष्ठ राहा, प्रामाणिक राहा, पक्षाच्या आणि आघाडीच्या श्रद्धेने उमेदवार जिंकून आणणं आपलं कर्तव्य आहे. नुसतं निवडून आणणं नाही आहे. का नाही आपण पण करत, निर्धार करत या निवडणुकीत लोकसभेचं मतदान पाहता येणाऱ्या विधानसभेसाठी 3 जागांसाठी विरोधकांचे 3 उमेदवारांची डिपॉझिट का जप्त होऊ नये? म्हणावे तशा टाळ्या पडत नाही, मंचकावरही नाही आणि समोरही नाही. मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली आहे, त्यामुळे टाळ्याचा आवाज जसा येतो तसा आला नाही, असू द्या. पण एक निष्ठेने सगळेजण, कोणाची मीटिंग असू द्या, कोणत्या एका पक्षात दुसरे 2 पक्ष आणि एकूण 3 पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले पाहिजेत. एकच सगळे निर्धार घेऊन जात, 3 जागा आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, विरोधकांना एकही नाही. नितेश राणेचं तुम्ही भाषण ऐकलं, निलेश राणेचं ऐकलं. मला सांगावं, गेल्या 30-35 वर्षात आमच्या विरोधकांनी काय या जिल्ह्यासाठी केलं? पत्रकारांनी सांगावं. त्यांचे बाईक घेतात, ब्रेकिंग न्यूज दाखवतात. काय केलं सांगा मला? एक तरी पाण्याचा मोठा प्रकल्प मंजूर केला, चालू केला? सांगा मला. जेवढे प्रकल्प या देवगडपासून कणकवलीपासून ते सावंतवाडी दोडामार्ग पण चालू आहेत ना, सगळे मी सुरू केले. ते सगळे मोठे प्रकल्प, रस्ते, ब्रिज. मी मुख्यमंत्री असताना एकाच वेळा 28 ब्रिज मंजूर करून पूर्ण केलं. थोडा बॅकलॉग होता, आमचे रवी चव्हाण तो बॅकलॉग पूर्ण केलेला आहे. त्या रस्ते, पाणी, वीज या सगळ्या पायाभूत सुविधा आमच्या महाआघाडीने दिलेल्या आहेत, महायुतीने दिलेल्या आहेत, महायुतीने. आणि तेव्हा बांधवानं दुसऱ्याचा उमेदवार जिंकून येणं हे आपल्यासाठी योग्य नाही. कामं सगळे आमची आहे, कामं सगळे आमची. आता नितीच्या समोर कोण उभे आहे? पारकर. कुठेही त्याला जागा मिळाली का इथे नाही, तिथे नाही, तिथे नाही. काही काळ आमच्यात होता, नितेशने आणला होता. मी बोला, अरे नितेश हा विश्वास ठेवा असा माणूस नाही हो. कधी काय बोलतो, कधी काय करतो, बॅकग्राऊंड चांगला नाही, जास्त गोव्यात दिसतो, असा बोला. आमच्यात नको. घेतला महामंडळ दिला हो मी त्याला,
सिंचन महामंडळ लायकी नसताना दिली, वर जाऊ दे आपल्या दावणीला बांधूया, किती प्रामाणिक वागतो बघूया. नाही प्रामाणिक वागला आणि आता लढतोय. नितेश सांगतो, नितेश याचं डिपॉझिट राहता कामा नये, नाही राहता कामा नये. असली माणसं समाजात जे काय निवडणुकीत सांगतील ते करतील असा विश्वास मागच्या 30-35 वर्षाचा नाही मी अनुभवतोय. पारकरने काय केलं सांगा? कोणाच्या गरीबाच्या मुलाची फी थकली दिली का? कोणाला बोरवेल, पाण्याची नळपण योजना, एखादा रस्ता, नगरपालिकेत काम काय केलं? कधी विचार. दुसरे पलीकडचे कुडाळचे ते तर कॉन्ट्रॅक्टरच आहे. तो एक त्याच्या घरासमोर बॅनर लागला होता मध्ये, बॅनर हायवे आहे ना, हायवेने जाताना मी मुद्दाम बघतो बॅनर, शिवसेनेचा निष्ठावान आमदार. निष्ठावान आणि वैभव नाही, हे समीकरण कसं जमेल हो? मी 1-2दा माननीय एकनाथजी शिंदे यांच्या जवळ सह्याद्रीवर भेटायला गेलो. सह्याद्री तिथे नेहमी कधीही गेलो तर एक ना एक त्यापैकी दिसायचं, एक वैभव नाईक आणि परशुराम उपळकर. मला बघून लपायचे. आत्ता या 1 महिन्यापूर्वी परशुराम उपळकर कॅबिनमध्ये जातात, मला पहिल्यांदा मागे गेला. हा म्हणजे दुसऱ्याच्या दारात प्रवेशासाठी मला घ्या तुमच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेच्या, मी यायला तयार आहे. तर मला विचारण्यात आलं, घेतला चालेल काय? मिळालं नाही, बिनकामाचं आहे, कामच नाही. नुसतं वजन असून काय फायदा हो? काहीतरी काम द्यायला पाहिजे ना. काय काम केलं सांगा त्याने आपल्या कारकिर्दीत? मालवणमध्ये, कुडाळमध्ये कोणतं काम केलं? रस्ते केले, त्याच्यात पण पैसे खाल्ले. कॉन्ट्रॅक्टर तोच, कोल्हापूरचा त्याचा पार्टनर. इथला नाही कोण मिळाला जिल्ह्यात, कोल्हापूरचं. त्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि पैसे. असा आमदार. परत कोणतं काम केलं त्याने भाषणात? बाकी सोडा हो, नारायण राणेबद्दल कधी बोलू शकत. कोणत्या या तिन्ही जिल्ह्यात, रत्नागिरी उमेदवार होतात बाजूला, बोलतात सगळं माझ्यावरच बोलतात. जसं मीच उमेदवार आहे सार्वजनिक, सगळ्या मतदारसंघासाठी एकच आहे. काय बोलायला त्यांच्याकडे ना? वैभवकडे बोलणं, केलेलं काम सांग म्हणा, तू काम सांग, नाहीतर मी लाईनीने काम सांगतो. मच्छीमारांचे काय प्रश्न सोडवले, आर्थिक स्थिती काय सुधारवली, कोरोनामध्ये मदत काय केली, मी सांगू शकतो. दुष्काळी परिस्थितीत काय मदत, जेटी किती, खलाशांना मदत किती आहे तुझ्याकडे यादी? आम्ही करू शकतो. काय दिलं मालवण, काय कणकव याला कुडाळात दिलं? काही नसताना परत तिकीट भरली, फॉर्म भरला परत. त्यामुळे इथे उमेदवार आमच्या विरोधात, युतीला उमेदवार पण मिळाले नाही हो चांगले. आणि ते कित्येक पालकमंत्र्याच्या दारी फंडासाठी हे लाईनीत उभे असायचे हो. काही लोकांनी मला फोटो दाखवले, अहो तुमच्या पालकमंत्र्याकडे बघा फंडासाठी गेले. मला जाऊ दे ना, आमचे मंत्री दिलदार आहेत. और भीक देणं दिलदार पण आहे ना. तसं घे रे बाबा, तू घे, एखादं काम दिलं म्हणून तो काय कर्तृत्वान, लोकहित, लोककल्याण करणारा आमदार होत नाही. त्यामुळे नापारकर तर काहीच गंतीचा नाही, वैभवी त्यापेक्षा ढगा. आणि त्याच्यानंतर तिकडे खो खो जसे खेळतात तसे तालुके बदलतात. हां, कणकवलीत पुढ्या बनवून आयुष्य गेलं. आम्हाला वाटलं आमच्या पक्षात आहेत, पुढ्या बांधण्यापासून बाहेर करूया आपण. दुसऱ्याच्या घरात राहता, मी सांगितलं घर बांधायला सांगूया. बरं, तो काय उपर कर. आणि मी सांगितलं रे घर बांधा, माझ्याबरोबर फिरायचं ना,
स्वतःची घर, ते उपरकडच्या घरी मी गेलो होतो. मला परत मला या घरात आणू नकोस, घर बांधत असशील तर मी त्या घरी येईन. आणि बाजूलाच त्याचा प्लॉट होता घर बांधायला. खायला, कपडे घालायला आणि राहायचं कसं हे शिकवलं मी त्यांना. आणि मलाच बोलतात, हा राजन त्याला मुंबईत राहतो बांद्रा VKC विचारा त्याला तो फ्लॅट कोणी दिला हो, 4 कोटीचा फ्लॅट. दत्ता सांग ना, तुझा पण तिथेच आहे. अशा बरं सतीश सावंतला पण दिला. एक बिल्डिंग बांधली चांगली VKC आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना मी दिली. फ्लॅट दिले एक एक. VKC 3.5-4 कोटीच्या खाली फ्लॅट नाही आहेत. जनाची नाही मनाची. माझ्याबद्दल बोलतो, मी सांगितलं, मी ऐकून घेणाऱ्यापैकी नाही हो. आपण हिसाब चुकता करणार आहे. मी नाही ऐकून घेत कोणाचं. का मी कोणाच्या उठण्यात ना बसण्यात ना कशात काय. अरे तुमचा काय प्रश्न आहे माझ्याशी. मी केलं नाही काम दाखवा. सिंचनचे सगळे प्रकल्प असू द्या, ब्रिज असू द्या, शाळा असू द्या. अहो स्वतः कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग, मेडिकल काढलं, हॉस्पिटल काढलं स्वतःच्या पैशानी. इथे वृद्धाश्रम बांधलं सरकारी पैशातून नाही. यांची एक बालवाडी दाखवावं, एखादी शाळा दाखवा. पत्रकार हे तुमच्यासाठी बोलतोय. दाखवा त्यांचा विरोधकांचा काय आहे. लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आणले. मी जिल्ह्यात आलो 90 साली. पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न फक्त 35,000 होते. आज 2.5 लाख आहे. आमची मोदींची सत्ता, एकनाथजींची सत्ता आणि मी त्यामध्ये केलेलं कार्य, रवीने केलेलं कार्य, आमच्या आमदारांनी केलं कार्य, म्हणून पर कॅपिटल इन्कम एवढं वाढलं. आमचं लक्ष आहे 1 वर्षानंतर आम्ही 3.5 लाख पर कॅपिटल इन्कम करून लोकांचं जीवनमान सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि यासाठी मतं मागतोय हो. आमची परिस्थिती सुधारावी म्हणून नाही. सांगतोय बाबांनो, हा जिल्हा सबळ जिल्हा व्हावा, सुखी आणि समाधानी जिल्हा व्हावा. एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री आहेत. त्यांना या निवडणुकीनंतर महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य बनवायचं आहे. त्यात आमचा जिल्हा सुखी समाधानी आनंदी असलाच पाहिजे. म्हणून तुम्हाला निवडून द्यावं लागेल ह्या लोकांना. बांधवानं सिरियस व्हा. आम्ही एक मत दिला नाही का झाला, आम्ही गेला नाही का झाला, जरा 4 दिवस जाऊन या बाहेर कुठेतरी. अरे का बा, एक मत महत्वाचं आहे. मताला किंमत नाही म्हणून अमूल्य मत म्हणतात. अमूल्य मत. कोणी बाहेर जाऊ नका. एक मत. तो रिक्षावाला असो, टेम्पोवाला असो, लॉरीवाला असो, वेटर असो, शेतकरी असो, दुकानदार असो, कंपनीवाला, प्रत्येकाने आपली जबाबदारी, आपण कारखानदारी इथे वाढली पाहिजे. माझ्या जिल्ह्यात बेकार दिसता कामा नये. हे जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल ती निवडून आणा. मी पुढच्या 5 वर्षात या जिल्ह्यातील बेकारी संपून दाखवतो. आणि माझे प्रयत्न आहेत. मी आणि पियुष गोयल जिल्ह्यातील काही जागेवर दोडा मार्गला आम्ही मोठी कारखानदारी आणायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून ओरसला आम्ही टेक्निकल सेंटर, ट्रेनिंग सेंटर आम्ही त्या ठिकाणी चालू केलं आहे. 200 कोटीचं खर्च आहे त्याच्यात. आमच्या तरुण पिढी, तरुण मुलींनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या जवळ मिळाव्या म्हणून दोडा मार्गमध्ये आमचे प्रयत्न आहेत. पर्यटन खाली आमचा वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी, दोडा मार्ग इथे 5 स्टारला लोक फिरतायत, येत आहेत. 5 वर्षात अनेक 5पेक्षा जास्त 5 स्टार आपल्या जिल्ह्यात येईल. पर्यटक येतील, लाखो करोड रुपये खर्च करून जातील. ते पैसे तुमच्यात, आपल्या सर्वांच्या, आपल्या संसारामध्ये वेगळ्या मार्गाने येणार आहेत. आणि म्हणूनच दरद्रोही उत्पन्न वाढणार म्हणतो मी. बांधून सिरियस घ्या. मतदार हो, परत बोलेन. परत आता सावंतवाडीत आमचे साहेब बोलतात मीटिंगला चला. भर उन्हात फिरलो जरा,
मला त्रास झाला, पण मी परत आलो, बोलूया तुमच्याशी. फार प्रेम करता तुम्ही आमच्यावर. मी खरंच भारावून जातो. या सिंधुदुर्गातली लोक, ते वय नाही काय नाही, वृद्ध असो तरुण असो बालक असू दे, अक्षरशः जवळ येऊन दादा म्हणून जे मला प्रेम देतात, मी भारावून जातो. त्याबद्दल माझं एक मत आहे. मला असं वाटतं माझ्या या आयुष्यात सिंधुदुर्ग वासियांचे किती जरी, सिंधुदुर्ग वासीय लोकांवर मी किती जरी उपकार केले, तुमची किती जरी काम केली, तरी तुम्ही केलेले उपकार आणि प्रेम याची परतफेड नाही मी करू शकत असं मला वाटतं. या जीवनात मला ते शक्य नाही. एवढं प्रेम देता, 6 वेळा निवडून दिलंय हो तुम्ही. आता काही लोक बोलतात कामाबद्दल, नुसतं कामच नाही, ती विधानसभेच्या लायब्ररीमध्ये जा, ती विधानसभा कोणी गदा हलवली असेल, तुम्ही भाषणं पहा, ते बजेटवरचं असू दे, विकासावर असू दे, कापसावर असू द्या, कोणताही प्रस्ताव असू द्या, त्यात भाषणं काढून बघ. कमी नाही पडलो. लोकसभेत गेलो 2 वर्षापूर्वी, म्हणजे 1 वर्षापूर्वीचा बजेटवर माननीय महामहिम राष्ट्रपती यांनी माझं कौतुक केलं, पंतप्रधानांनी केलं बजेटबद्दल, आणि निर्मला सीतारामन यांनी पण. कामात कुठे कमी पडणार नाही, कारण माझ्या मागे तुमचे आशीर्वाद आहे. एवढी पदं मिळाली मला, याला सगळं श्रेय माझ्या सिंधुदुर्गवासियांचं आहे, तुमचं आहे. मी फक्त एक मेहनत करणारा प्रामाणिक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मी होतो, आणि म्हणून सर्वसामान्य गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, आणि त्यांनी प्रगत व्हावं असा माझा निर्धार आहे, आणि त्यासाठी प्रयत्न करत राहील. तुम्हाला सर्वांना सांगेन, आता जशी साथ दिली ना, भविष्याच्या सगळ्यांना माझ्यासोबत साथ द्या. खरंच हा जिल्हा महाराष्ट्रात दरडोईमध्ये आपण पुढे नेऊ. गोव्याला 4.5 लाख पर कॅपिटा इन्कम आहे दरडोई उत्पन्न. सिक्कीम 4,10,000 आहे. तामिळनाडू 3.5 लाख आहे. आपल्याला हे आकडेवारी लिहून ठेवून यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांच्यापेक्षा 1 रुपया तरी पर कॅपिटा इन्कम सिंधुदुर्गाचा जास्त होईल ना, तेव्हा माझं कार्य संपलं, आमचं संपलं. चला, तुम्ही भुकेलेले असाल. मला कोणीतरी सांगितलं, उपासपोटी असलं आणि भाषण ऐकलं का ते आत्मसात जास्त होतं, म्हणून मी बोलत राहिलो, माफ करा म्हणून बोला. आता थांबावं असं वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना फार एवढ्या उन्हामधून आलात, नितेश 2चा फॉर्म भरलात, मनापासून हे प्रेम तुमचं पाहून मी भारावून गेलो. आणि दोन्ही मुलं माझी कर्तृत्व नाही, चांगले वेल क्वालिफाईड आहे, जनहित लोकहित करतील. आम्हाला आमच्या हितासाठी लोकप्रतिनिधी पद वापरायचं नाही आहे, आम्ही व्यावसायिक आहोत. आणि म्हणून सर्व तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वराने द्यावं, आणि तुमचं प्रेम, आणि येणाऱ्या निवडणुकीत जे मतदान करणारा, त्या महाराष्ट्रात एक इतिहास घडेल. तिन्ही मतदारसंघात डिपॉझिट जेव्हा जाईल, एक इतिहास होईल, तो घडवावा. यासाठी माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.